जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, देशातील जी सर्वात मोठी भरती आहे ती अग्निवीर भरती या ठिकाणी जाहीर झालेली आहे। कधी, केव्हा आणि कशा पद्धतीने ही भरती घेतली जाते याची पूर्ण इत्थंभूत माहिती आपल्या चॅनलवरती मी अशोक मगर आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी सादर करण्याचा मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय। बघा मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, देशाच्या सीमेवरती जे जवान आपले तैनात असतात ते ज्या वेळेस जागे असतात त्यावेळेसच आपण शांततेत निवांत त्या ठिकाणी झोपलेलो असतो आणि सर्वात लवकर आणि आपल्या ग्रामीण भागातील सामान्य नागरिकाला, सामान्य मुलाला लवकरात लवकर मिळणारी जी भरती आहे, जी वर्दी आहे आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, ती भरती या ठिकाणी जाहीर झालेली आहे। तिचं नाव आहे अग्निवीर भरती। बघा, तुम्हाला या ठिकाणी फोटो दिसत असेल, या ठिकाणी इंडियन आर्मी रिक्रुटमेंट 2026 आहे, अग्निवीर रॅली आहे। जो फॉर्म भरायची जी सुरुवात आहे ही सुरुवात कधीपासून होणार आहे तर 13 फेब्रुवारी पासून तर 1 एप्रिल पर्यंत त्याचा फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे। याची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती या ठिकाणी तुम्हाला मी देतोय। बघा मित्रांनो, अग्निवीर भरती या ठिकाणी जाहीर झालेली आहे, याची संपूर्ण माहिती आपल्याला पाहायची आहे। लक्षात घ्या, यामध्ये अग्निवीर भरती 2026 यामध्ये फॉर्म भरण्याची सुरुवात झालेली आहे 13 फेब्रुवारी 2026 ते 1 एप्रिल 2026 पासून। म्हणजे आपल्याला या ठिकाणी सांगितलंय फॉर्म भरने की सुरुवात 13 फरवरी 22 म्हणजे 2026 ते 1 एप्रिल 2026 तक एग्जाम तिथी जो आहे, म्हणजे ज्या दिवशी तुमची एग्जाम होणार आहे, एग्जाम कधी होणार आहे ती पण तारीख दिलेली आहे 1 जून 2026 ते 15 जून 2026। म्हणजे जून महिन्यामध्ये तुमची पेपर होणार आहे। म्हणजे तुमच्याकडे फेब्रुवारी म्हणजेच मार्च, एप्रिल, मे, जून असे तुमच्याकडे 4 महिने असणार आहे। यह आगे पीछे हो सकती है, म्हणजे ही तारीख मागे पुढे सुद्धा जाऊ शकते। हा पेपर जो आहे तो ऑनलाईन स्वरूपाचा त्या ठिकाणी असणार आहे। महत्वाचा मुद्दा आहे, ही जी भरती आहे यह भर्ती प्रक्रिया पूरे भारत के लिए है। जी भरती आहे ही संपूर्ण भारत देशातील जेवढे राज्य आहे, त्या राज्यातील जिल्हे आहे, जिल्ह्यातील तालुके, गाव आहे, या संपूर्ण साठी एकत्रित भरती आहे। यासाठी अग्निवीर ती जनरल ड्यूटी आपण त्या ठिकाणी म्हणतो, त्याला अग्निवीर भरती आपण त्याला काय म्हणत असतो तर जीडी त्या ठिकाणी म्हणतो। काय म्हणत असतो रे? जीडी आपण म्हणतो। ही भरती त्या ठिकाणी घेतली जाणार आहे। लक्षात घ्या, याची योग्यता पात्रता काय आहे? ही पात्रता असणार आहे 10वी पास, त्यामध्ये 45% मार्क्स के साथ, म्हणजे 10वी मध्ये तुला 45% पडणं अनिवार्य आहे। त्यानंतर आहे उम्र कम से कम 17.5 वर्ष तुझे पूर्ण असावे, 17.5 वर्ष, त्यापर्यंत 22 वर्ष, म्हणजे 17.5 ते 22 वर्षापर्यंत तुला ही भरती देता येणार आहे। ही महत्वाची गोष्ट। त्याच्यानंतर अग्निवीर आहे, टेक्निकल ही भरती असणार आहे। मग यामध्ये पात्रता काय असणार आहे? 12वी पास, 45% तुला आवश्यक आहे। त्यानंतर त्या तुझी वय जे आहे 17.5 ते 22, सगळ्यांसाठी वय सारखं आहे 17.5 ते 22। 1 वर्ष वय त्या ठिकाणी वाढलेलं आहे। या अगोदरच्या भरतीमध्ये फक्त 21 वर्ष वय असतानाच तुला फॉर्म भरता येत होता, पण आता 21 नसून आता किती वर्षापर्यंत तुला फॉर्म भरता येतो तर 22 वर्षापर्यंत तुला फॉर्म त्या ठिकाणी भरता येतो। ही गोष्ट महत्वाची आहे। त्यानंतर अग्निवीर क्लर्क साठी तुम्हाला या ठिकाणी पात्रता काय आहे तर 12वी पास आहे, 60% 60 मार्क्स के साथ, म्हणजे 60% तुला अनिवार्य आहे 12वी मध्ये। कशासाठी? अग्निवीर क्लर्क साठी, बरोबर आहे। उम्र कम से कम 17.5 ते जास्तीत जास्त किती 22 पर्यंत आहे। नंतरचा मुद्दा आहे अग्निवीर ट्रेडमन आहे। अग्निवीर ट्रेडमन आहे, योग्यता आहे 10वी पास, 5 सब्जेक्ट में कम से कम 33% मार्क्स जरूरी है। नंतर सांगितलं उम्र 17.5 ते 22 वर्ष त्या ठिकाणी आहे। आणि त्यानंतर महत्वाचा मुद्दा आहे, आप इस भर्ती में कोई भी 2 फॉर्म भर सकते हैं, म्हणजे तुम्हाला कमीत कमी 2 फॉर्म भरता येणार आहे। किती फॉर्म भरता येणार आहे?
तुला 2 फॉर्म या ठिकाणी भरता येणार आहे, लक्षात ठेव. आणि ही जी भरती आहे, ही भरती सगळ्यात महत्वाची, उम्र जी आहे, तुझं वय आहे, हे 1 जुलै 2005 ते 1 जुलै 2009 के बीच होना जरूरी है. म्हणजे तुझं जे वय आहे हे 1 जुलै, लक्षात घे, तुझा जन्म हा 1 जुलैला झाला पाहिजे, पण वर्ष आहे 2005. आणि तुझा त्या ठिकाणी आता सध्या जी तारीख आहे ती तारीख आहे 1 जुलै 2000 या ठिकाणी काय दिलेलं आहे, 1 जुलै 2000 या ठिकाणी 9 दिलेलं आहे. म्हणजे या कालावधीमध्ये ज्या मुलांचा जन्म झालेला आहे ते या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. हे 2 मुद्दे महत्वाचे आहे. जन्म 1 जुलै 2005च्या पुढे आणि 1 जुलै 2009च्या अगोदरचे मुलं जे आहेत ते या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. ही महत्वाचा मुद्दा. 2004 असणारे मुलं फॉर्म भरू शकत नाही, 2003 असणारे फॉर्म भरू शकत नाही, जून महिन्यामध्ये जन्म झाला असेल 2005 मध्ये तरी फॉर्म भरू शकत नाही. ही गोष्ट महत्वाची आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर आहे त्याचा अभ्यासक्रम, त्याला आपण सिलेबस म्हणतो. त्या ठिकाणी स्टडी काय आहे तर तुम्हाला जीके, त्याचे 15 प्रश्न त्या ठिकाणी असणार आहे. जीके जनरल जे काय आहे, जीके सामान्य ज्ञान आपण म्हणतो, इतिहास, भूगोल, राज्यघटना, चालू घडामोडी, ह्या सर्व गोष्टी. सायन्स विज्ञान असणार आहे 15 प्रश्न, झुलॉजी असेल, त्यानंतर इतर जे काय रसायनशास्त्र असेल, जीवशास्त्र असेल, भौतिकशास्त्र असेल, यांचा समावेश तुम्हाला 15 प्रश्नामध्ये असेल. गणितचे 15 प्रश्न आहे, विशेष खलासे गणित, आउट ऑफच मार्क भेटतात तुम्हाला. बुद्धिमत्ता 5 प्रश्न असेल, म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता तुझे 20 प्रश्न त्या ठिकाणी सहजरित्या तुला हे मार्क आहे. आणि हे इकडे 2 विषयामध्ये तुला 30 प्रश्न त्या ठिकाणी आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. कुल प्रश्न जी आहे, प्रश्नांची संख्या किती आहे, 50 प्रश्न त्या ठिकाणी विचारल्या जाणार आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ती आहे निगेटिव्ह मार्किंग, माइनस सिस्टम याला नसणार आहे. इस साल एग्जाम में निगेटिव्ह मार्किंग नहीं रहेगी, म्हणजे जी काय निगेटिव्ह मार्किंग आहे ती राहणार नाही. ही महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे. अशा पद्धतीनं जी काय अग्निवीर भरती त्या ठिकाणी आलेली आहे, लवकरात लवकर त्या ठिकाणी फॉर्म भरून टाकायचा आहे. सुरुवात झालेली आहे, शेवट वेळ बघायचा नाही आणि अभ्यासाला सुरुवात करायची आहे. काही अडचण असेल तर आपला ऑफिशियल नंबर आहे बाळांनो, या ठिकाणी आहे 9545065858 यावरती कॉल करायचा आहे, मेसेज करायचा आहे. काही अडचण आल्यास त्याचं निरसन तुमचं केल्या जाईल. परत भेटूया अशाच माहिती घेऊन तुमच्यासाठी. तोपर्यंत जय हिंद.